ग्रीन रुद्राक्ष ट्रस्टमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मी आज तुमच्याशी बोलते आहे. मित्रांनो, माहितीचा अधिकार म्हणजे फक्त एक अर्ज भरण्याचा कायदा नाहीये. तो आपला आत्मसन्मान आहे, आपला हक्क आहे आणि हो, प्रशासनाला थेट प्रश्न विचारण्याची ताकद आहे. पण अनेकदा आपल्याला सगळ्यांनाच अनुभव आला असेल नाही का, की आपण RTI टाकतो पण माहिती काही मिळत नाही. आणि कारण काय सांगितलं जातं? तेच, शासन निर्णय आहे, GR आहे, नियम असा आहे. तर आज मी तुम्हाला बरोबर त्याच एका जुन्या शासन निर्णयाबद्दल सांगणार आहे, जो वापरून अनेक कार्यालयं आपले अर्ज अडवत होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो आता अधिकृतपणे रद्द झालेला आहे. चला तर मग आज आपण काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात सांगते. सगळ्यात आधी हा अडथळा, हा जुना नियम नेमका होता तरी काय? मग आपला नवीन विजय म्हणजे नक्की काय झालंय? त्यानंतर रद्द झाला म्हणजे नेमकं काय झालं याचा एकदम सोपा अर्थ आपण समजून घेऊ. आणि हो, यानंतर आपली पुढची पावलं काय असायला हवीत हेही बघू. हे सगळं इतकं महत्त्वाचं का आहे? आणि शेवटी एक छोटासा विचार. चला तर मग. तर पहिला मुद्दा, हा अडथळा, हा जुना नियम, हा नेमका होता तरी काय? तर हा होता 2017 सालचा एक शासन निर्णय म्हणजे GR, ज्याचा खूप गैरवापर झाला. बघा, 17 नोव्हेंबर 2017ला ना एक शासन निर्णय काढण्यात आला. खरं तर त्याचा उद्देश खूप साधा होता की RTI अंतर्गत जे शुल्क लागतं म्हणजे जी फी लागते आणि त्याची जी काही प्रक्रिया आहे त्याबद्दलच्या सूचना देणं, इतकंच. पण प्रत्यक्षात झालं काय की अनेक कार्यालयांनी या निर्णयाचा सरळ सरळ गैरवापर करायला सुरुवात केली. म्हणजे कसं? तर RTI अर्ज थांबवायचे, शुल्क किती भरायचं हे मुद्दाम उशिरा सांगायचं, नागरिकांना उगाच चक्रा मारायला लावायच्या. हे सगळं याच GRच्या नावाखाली सुरू होतं. आणि मग सामान्य माणूस गोंधळून जायचा. त्याला वाटायचं, अरे आपलीच काही चूक तर होत नाहीये ना? पण मित्रांनो, आता ती परिस्थिती राहिलेली नाही. आता आपल्याला एक नवीन विजय मिळाला आहे. शासनाने एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय काढला आहे, जो या सगळ्या समस्येवरचा एक थेट उपाय आहे. हा प्रवास कसा झाला ते बघा. 17 नोव्हेंबर 2017ला तो जुना त्रासदायक GR आला. मग 24 नोव्हेंबर 2023 रोजी आपल्या राज्य माहिती आयोगाने सांगितलं की यात बदल व्हायला हवेत. आणि मग 29 डिसेंबर 2023ला तो महत्त्वाचा दिवस उजाडला. शासनाने एक नवीन, अगदी स्पष्ट असा शासन निर्णय काढला आणि तो जुना निर्णय कायमचा रद्द केला. आणि या दोन्हींमधला फरक? अहो, जमीन आसमानाचा फरक आहे. 2017चा GR काय करत होता? फक्त अडथळे आणत होता, गैरवापर होत होता त्याचा. आणि हा 2023चा नवीन GR, तो स्पष्टता देतो, तो माहिती अधिकार कायद्याच्या बाजूने आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो आपल्यासारख्या नागरिकांना ताकद देतो. या नवीन निर्णयामध्ये शासनाने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलंय की 17 नोव्हेंबर 2017चा जुना शासन निर्णय रद्द करण्यात येत आहे. संपला विषय. तो निर्णय आता संपला, तो अस्तित्वातच नाही. बरं, आता रद्द झाला म्हणजे नेमकं काय झालं ह्याचा आपल्यासाठी एकदम सोपा अर्थ काय ते मी सांगते. रद्द म्हणजे काय? म्हणजे तो नियम आता नाहीये, संपला. तो कायद्याच्या दृष्टीने शून्य आहे. याचा अर्थ आज कोणताही अधिकारी त्याचा संदर्भ देऊ शकत नाही किंवा तो वापरून माहिती नाकारूच शकत नाही. जणू काही तो नियम कधी होताच हे विसरून जाण्यासारखा आहे. पण एक प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल की समजा इतकं होऊनही आजही जर कोणी अधिकारी तोच जुना 2017चा GR दाखवून माहिती नाकारत असेल तर काय करायचं? तर एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवा. जर असं झालं तर चूक तुमची नाहीये, चूक त्या अधिकाऱ्याची आहे. असं करणं म्हणजे थेट कायद्याचा भंग आहे, माहिती अधिकार कायद्याचाही आणि त्या नवीन 2023च्या शासन निर्णयाचा सुद्धा. मग अशा वेळी आपण काय करायचं? घाबरायचं तर अजिबात नाही. आपल्याकडे काय अधिकार आहेत ते आता बघूया. पहिलं पाऊल, तुम्ही फर्स्ट अपील करू शकता. हे RTI प्रक्रियेमधलं पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. दुसरं म्हणजे तुम्ही थेट राज्य माहिती आयोगाकडे तक्रार करू शकता. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या तक्रारीमध्ये किंवा अपीलमध्ये स्पष्टपणे लिहा की अधिकाऱ्याने एका रद्द झालेल्या 2017च्या GRचा वापर केलेला आहे. आणि ही लक्षात असू द्या की अशा प्रकरणात तो अधिकारी वैयक्तिकरित्या जबाबदार ठरू शकतो. आता तुम्हाला वाटेल की हा एक छोटासा नियम बदलला, यात एवढं काय? पण नाही, हा बदल आपल्या लोकशाहीसाठी आणि पारदर्शकतेसाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. हे का महत्त्वाचं आहे सांगते. कारण बघा, RTI जेव्हा कमजोर होतो ना, तेव्हा आपली लोकशाही कमजोर होते.
माहिती लपवली गेली की भ्रष्टाचार वाढतो. आणि म्हणूनच हा 2023चा शासन निर्णय हा आपल्या सगळ्या नागरिकांसाठी एक खूप मोठा विजय आहे. तो आपल्या पारदर्शकतेचं रक्षण करतो. आणि आता जाता जाता एक अंतिम विचार. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. माहिती मागणं हा काही गुन्हा नाहीये, तो आपला हक्क आहे. त्यामुळे अशा रद्द झालेल्या नियमांना अजिबात घाबरू नका. आपला आवाज वापरा, शांतपणे पण ठामपणे. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मी तुम्हाला एवढंच सांगेन, जागे रहा, माहिती घेत रहा आणि माहितीच्या अधिकाराचा निर्भयपणे वापर करा. धन्यवाद. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.